हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे सगळ्यांच्या लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारं एकदम टेस्टी तर वरण भात. तर हे वरण भात लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा असा वरण भात बनवणार आहे. तर एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे. याला स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. आता तांदूळ पण मी 2 वाट्या घेतलेले आहेत. याला पण स्वच्छ पाण्याने मी तांदळाला धुवून घेतलेलं आहे. आता हे धुतल्याच्या नंतर आपण हे याच्यामध्ये पाणी याच्या बेताने घालायचं आहे. आता डाळीमध्ये मी अर्धा चमच हळदी पावडर घालते आणि भातामध्ये चवीनुसार मीठ घालते. तर माझी अशी वरण भात लावायची पद्धत. सगळ्याच्या वेगवेगळ्या वरण भात बनवायची पद्धत. तर कोण कशी हिरवी मिरचीची फोडणी देते, कोण मसाल्याची फोडणी देते, तर कोण साधंच फक्त जिऱ्या मोहरीची फोडणी देऊन असं वरण बनवतात. तर ही मी माझ्या पद्धतीने असं हे तिखट वरण बनवते. तर आता कुकरला मी 3 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि आपल्या दारातच असं कढीपत्त्याचं झाड आहे. एकदम असं मी लावलेलं, आताच लावले गेल्या वर्षी. तर मस्त छान असं कढीपत्त्याचं लुसलुशीत हिरवंगार आपलं कढीपत्त्याचं झाड आलेलं आहे. तर याचाच आपण रोज कढीपत्ता मी घेते. तर जास्त न तोडता मी जेवढा लागते तेवढाच कढीपत्ता तोडून घेते. तर आपल्या दारातच कढीपत्त्याचं झाड आहे, ताजा ताजा तोडून फोडणीला टाकते. तर आता 3 शिट्ट्या कुकरला झालेल्या आहेत आणि छान असं वरण भात 3 शिट्ट्यामध्येच मस्त असं गाळ शिजलेलं आहे वरण, बघू शकताय. आता चला तर मग आता खमंग अशी फोडणी करून घेऊया वरणाला. तर 2 पळी मी तेल घेतलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये मी टाकलेली आहे मोहरी. अर्धा चमच मी मोहरी टाकली. मोहरी छान अशी तडतडली की लगेच आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं मोहरी छान अशी तडतडली की मी याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट याच्यामध्ये घालू शकताय. तर आता मस्त ताजा ताजा हिरवागार कढीपत्त्याची फोडणी. आता लसूण मी 10 ते 15 लसूण पाकळ्या असं ठेचून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये, ते टाकलेलं आहे. छान आता तेलामध्ये मस्त फ्राय होऊ देऊ कढीपत्ता आणि लसूण. मस्त छान असं फ्राय झाले की याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट, थोडासा मी काळा मसाला घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकताय. आता हिरवी मिरची पण आपण घातलेली आहे. तर तिखट बेतानीच घालायचं असं. तर कुणाला झणझणीत खायला आवडते तर कुणाला फिकं खायला आवडते. तर एक बारीक चिरून घेतलेल्या याच्यामध्ये मी टमॅटो घातलेला आहे. टमॅटो आता हे छान आता तेलामध्ये विरघळेपर्यंत आपण असंच याला परतून घ्यायचं आहे. आता हे टमाटर छान विरघळण्यासाठी, मऊ होण्यासाठी तर आपण याच्यावर मीठ घातलेलं आहे. मीठ टाकून पुन्हा आपल्याला मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे. मिठामुळे टमॅटो लगेच मऊ व्हायला मदत होते. तर मस्त छान अशी खमंग आपली फोडणी झालेली आहे. तर आता टमॅटो पण छान आता हे विरघळलेलं आहे, बघू शकता. मस्त असा एकदम छान असं विरघळलेला आहे. आपण तुरीची डाळ आता इकडे हटून घेतलेली आहे, ती याच्या फोडणीमध्ये घालायची आहे. तर फोडणी टाकल्याच्यानंतर पुन्हा छान व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही, जर गरमच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पाणी घालू शकताय. कुणाला असं मस्त असं घट्ट वरण पण आवडते, कुणाला जरा रबरबीत वरण आवडते. तर आता हे याच्यामध्ये मी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे. तर मस्त असं रबरबीत वरण झालेलं आहे. पण एवढं घट्ट वरण तुरीचं नाही, आमच्या घरी जास्त आवडतच नाही घट्ट वरण, म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. तर मस्त छान अशी रबरबीत आपली तुरीची डाळ झालेली आहे, मस्त तुरीचं वरण झालेलं आहे. तर आता खळखळून याला उकळी आली की लगेच आपण गॅस बंद करून घेऊया. तर एकदम टेस्टी असं वरण भात, सगळ्यांना आवडणारं, सगळ्यांचं फेवरेट असणारं वरण भात आता तयार आहे. भात पण असा गरमागरम आपला तयार आहे आणि वरण पण आता झालेलं आहे. तर टेस्टी वरण भात. तर वरण भातासोबत पापड, लोणचं तुम्ही घेऊ शकताय. मस्त टेस्टी आपलं संध्याकाळचं हलकं फुलकं जेवण आपलं तयार आहे. तर संध्याकाळच्या जेवणासाठी आज मी वरण भातच बनवलं होतं. तर मस्त टेस्टी हलकं फुलकं संध्याकाळचं जेवण आपलं तयार आहे आणि मस्त तोंडी लावण्यासाठी लोणचं आणि वरण भात. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.